स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भाऊच्या यूट्यूब चॅनल क्रिकेट मराठीवर। मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे पंजाब किंग्स आणि मुंबई इंडियन्स या दोन्ही टीमांमध्ये सामना खेळवला जाणार आहे। या सामन्याचे ड्रीम 11 प्रेडिक्शन, आपण स्मॉल लीगमध्ये कोणाला घ्यायचे, ग्रँड लीगमध्ये कोणाला घ्यायचे, कॅप्टन कोणाला करायचे, वाईस कॅप्टन कोणाला करायचे, हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा। मित्रांनो, आपण चॅनलवर आमच्या नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। या चॅनलवर आपण क्रिकेटबद्दल मराठीतून माहिती, ड्रीम 11ची मराठी प्रेडिक्शन करत असतो, तर चॅनलला सबस्क्राईब करा। आणि आमची फायनल टीम फायनल प्रेडिक्शन आपणास हवी असेल तर आमचा टेलिग्राम चॅनल जॉईन करा। कमेंट सेक्शनमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक आहे। तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, सर्वात आधी आपण पाहूया हा सामना कोणत्या मैदानावरती खेळवला जाणार आहे, तेथील मैदान कसे आहे। मित्रांनो, हा सामना इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम चंदीगड या ग्राउंडवरती खेळवला जाणार आहे। तेथील पिच बॅटिंग फ्रेंडली आहे। टोटल मॅचेस त्या ग्राउंडवरती 26 खेळवले गेले आहेत। बॅटिंग पहिली करणारी टीम 16 मॅचेस जिंकली आहे आणि बॅटिंग सेकंड करणारी टीम 10 मॅचेस जिंकली आहे। त्या ग्राउंडचा एव्हरेज स्कोर 150-160 आहे। सर्वात जास्त टोटल त्या ग्राउंडवरती 238 झाला होता। सर्वात कमी टोटल 53। 150च्या खाली 15 वेळा स्कोर झाला आहे। 150 आणि 170च्या मध्ये 4 वेळा, 170 आणि 190च्या मध्ये 5 वेळा आणि 190च्या पुढे 2 वेळा स्कोर झाला आहे त्या ग्राउंडची। तर मित्रांनो, आता आपण पाहूया त्या ग्राउंडवरती खेळवल्या गेलेल्या काही मॅचेसचे रेकॉर्ड। पंजाब आणि राजस्थान या दोन्ही टीमांच्या मध्ये तेथे सामना खेळवलेला होता। त्यामध्ये पंजाबने पहिली बॅटिंग करताना 147 धावा केल्या होत्या। राजस्थान 152 धावा करून हा सामना 3 विकेट्सनी जिंकला होता। हैदराबाद आणि पंजाबमध्ये तेथे सामना खेळवला गेला होता। त्यामध्ये हैदराबादने पहिली बॅटिंग करताना 182 धावा केल्या होत्या। पंजाब किंग्सने 180 धावा करू शकली। हैदराबादने हा सामना 2 रन्सनी जिंकला होता। दिल्ली आणि पंजाबमध्ये तेथे सामना खेळवला गेला होता। त्यामध्ये दिल्लीच्या टीमने पहिली बॅटिंग करताना 174 धावा केल्या होत्या। पंजाबची टीमने 177 धावा करून हा सामना 4 विकेट्सनी जिंकला। तर मित्रांनो, आता आपण पाहूया दोन्ही टीमांचे हेड टू हेड रेकॉर्ड कसे आहे। मित्रांनो, दोन्ही टीमांच्या मध्ये 31 सामने खेळवले आहेत। त्यामध्ये पंजाब किंग्सनी 15 सामने जिंकले आहेत आणि मुंबई इंडियन्सनी 16 सामने जिंकले आहेत। परंतु यावर्षी मुंबईची टीम काफी स्ट्रॉंग आहे। तर मित्रांनो, आता आपण पाहूया त्या दोन्ही टीमांच्या मध्ये खेळवले गेलेल्या काही मॅचेसचे रेकॉर्ड। 3 मे 2023ला त्या दोन्ही टीमांच्या मध्ये सामना खेळवला गेला होता। त्यामध्ये पंजाबने पहिली बॅटिंग करताना 214 धावा केल्या होत्या। मुंबई इंडियन्सने 216 धावा करून हा सामना 6 विकेट्सने जिंकला। 22 एप्रिल 2023ला त्या दोन्ही टीमांच्या मध्ये सामना खेळवला होता। त्यामध्ये पंजाबने पहिली बॅटिंग करताना 214 धावा केल्या होत्या। मुंबई इंडियन्स 201 धावा करू शकली। पंजाबने हा सामना 13 रन्सनी जिंकला होता। 13 एप्रिल 2022ला त्या दोन्ही टीमांच्या मध्ये सामना खेळवला होता। त्यामध्ये पंजाबने पहिली बॅटिंग करताना 198 धावा केल्या होत्या। मुंबईची टीम 186 धावा करू शकली। पंजाबने हा सामना 12 रन्सनी जिंकला होता। तर मित्रांनो, आता आपण पाहूया दोन्ही टीमांची प्लेइंग 11 कशी असणार आहे। पंजाब किंग्सकडून अथर्व तायडे आणि जॉनी बेस्टो सलामीला येतील। एक बाद झाल्यानंतर प्रतिमन सिंग, 4 नंबरला सॅम करन, 5 नंबरला जितेश शर्मा, 6 नंबरला शशांक सिंग, 7 नंबरला लियांग लिव्हिंगस्टोन, 8 नंबरला आशुतोष शर्मा, 9 नंबरला हरप्रीत बरार, 10 नंबरला कैगिसो रबाडा आणि 11 नंबरला अर्शदीप सिंग। पंजाबकडून अर्शदीप सिंग आणि कैगिसो रबाडा शेवटच्या षटकात बॉलिंग करतील। तर मुंबई इंडियन्सकडून ईशान किशन, रोहित शर्मा सलामीला येतील। एक बाद झाल्यानंतर सूर्यकुमार यादव, 4 नंबरला तिलक वर्मा, 5 नंबरला हार्दिक पंड्या, 6 नंबरला टीम डेव्हिड, 7 नंबरला रोमारियो शेपर्ड, 8 नंबरला मोहम्मद नबी, 9 नंबरला श्रेयस गोपाल, 10 नंबरला जसप्रीत बुमराह आणि 11 नंबरला गेहराज जोकडचे। आकाश मधवाला मुंबईकडून इम्पॅक्ट प्लेअर म्हणून येईल। तर मित्रांनो, पॉईंट टेबलमध्ये पंजाब किंग्स 8व्या स्थानी आहे आणि मुंबई इंडियन्स 9व्या स्थानी आहे। पंजाब किंग्सने सुद्धा 6 पैकी 2 मॅचेस जिंकले आहेत आणि मुंबईने सुद्धा 2 मॅचेस जिंकले आहेत आणि 4 मॅचेसचा त्यांना पराभव स्वीकारावा लागला आहे। तर मित्रांनो, आता आपण पाहूया ड्रीम 11ची टीम आपणास कशी बनवायची आहे, कोणते प्लेयर्स आपणास घ्यायचे आहे, कोणते ड्रॉप करायचे आहेत। सर्वात आधी आपण पाहूया मित्रांनो, ट्रम्प कार्ड प्लेयर कोण कोण होणार या मॅचसाठी। मित्रांनो, ट्रम्प कार्ड प्लेयर म्हणजे ज्याचे सिलेक्शन पर्सेंटेज 30% कमी आहे असे प्लेयर्स, परंतु त्यांना काही लोक घेत नाहीत, परंतु ज्या त्या ड्रीम टीममध्ये 2-3 ट्रम्प कार्ड प्लेयर असतातच। तर असे प्लेयर्स आपण सिलेक्ट करूया। टीम डेव्हिड, शशांक सिंग, आशुतोष शर्मा, प्रतिमन सिंग, अथर्व तायडे, ऑलराऊंडरमध्ये रोमारियो शेपर्ड, मोहम्मद नबी, बॉलिंग सेक्शनमध्ये हर्षल पटेल, आकाश मधवाल, श्रेयस गोपाल, हरप्रीत बरार। विकेट कीपरमध्ये सर्वांचे सिलेक्शन चांगले आहे। तर हे प्लेयर ट्रम्प कार्ड प्लेयर असतील या मॅचमध्ये। पण या मॅचमध्ये कोण चालेल, केव्हा आपण आज कोणाला ट्राय करायचे। टीम डेव्हिड मुंबई इंडियन्सची पहिली बॅटिंग आली तर त्याला आपण ट्राय करू शकतो।
शशांक सिंग पंजाब किंग्सची पहिली बॅटिंग, आशुतोष शर्मा पंजाब किंग्सची पहिली बॅटिंग असेल तर त्याला आपण ट्राय करू. प्रद्युम्न सिंग पंजाब किंग्सची दुसरी बॅटिंग असेल तर त्याला आपण ट्राय करू शकता. अथर्व तायडे पंजाब किंग्सची पहिली बॅटिंग असेल तर एवढा खास होणार नाही आपल्यासाठी. रोमारियो शेपर्ड मुंबई इंडियन्सची पहिली बॅटिंग असेल तर आपण त्याला ट्राय करू शकता. मोहम्मद नबी या पिचवर चांगला होणार नाही आपल्यासाठी. हर्षल पटेल पंजाब किंग्सची पहिली बॉलिंग असेल तर आपण त्याला कव्हर करू शकता. आकाश माधवला देखील मुंबई इंडियन्सची पहिली बॉलिंग असेल तर. हरप्रीत बाररला पंजाब किंग्सच्या सेकंड बॉलिंगच्या केसमध्ये आपण त्याला ट्राय करू शकता. तर असे प्लेयर्स आपल्याला ट्रम्प कार्ड प्लेयर्स सिलेक्ट करायचे आहेत. परंतु या मॅचमध्ये कोण प्लेयर्स चांगले ठरतील, ट्रम्प कार्ड प्लेयर ठरतील आपल्यासाठी. रोमारियो शेपर्ड, प्रद्युम्न सिंग, आकाश माधवाल आणि हर्षल पटेल हे 4 प्लेयर्स आपल्यासाठी ट्रम्प कार्ड प्लेयर ठरतील. प्रद्युम्न सिंग वनडाऊनला खेळायला येतो, चांगली बॅटिंग करतो, त्याच्याकडे स्किल चांगले आहे, तर त्या केसमध्ये आपण त्याला घेऊ शकतो. रोमारियो शेपर्ड मुंबई इंडियन्सची पहिली बॅटिंग असेल तर आपण त्याला घेऊ शकता. 2-3 ओव्हर खेळायला त्याला भेटल्या तर चांगली स्कोर करतो आणि 1-2 विकेटसुद्धा घेतो. हर्षल पटेल पंजाब किंग्सची पहिली बॉलिंग असेल तर त्याला आपण घेऊ शकता. डेथ ओव्हरमध्ये बॉलिंग करतो आणि विकेट मिळण्याचे चान्सेस आहेत. आकाश माधवाल मुंबई इंडियन्सची टीम फेवरेट आहे आणि आकाश माधवाला या मॅचमध्ये विकेट्स मिळू शकतात. तर ही 4 प्लेयर्स आपण ट्रम्प कार्ड प्लेयर म्हणून ग्रँड लीगमध्ये घेऊन चांगली टीम तयार करू शकता. तर मित्रांनो, आता आपण पाहूया स्मॉल लीगची टीम आपणास कशी बनवायची आहे. तर मित्रांनो, स्मॉल लीगमध्ये ईशान किशन आणि जॉनी बेस्टो. पंजाब किंग्स पहिली बॅटिंग करत असेल तर स्मॉल लीगमध्ये जॉनी बेस्टोच्या जागी आपण जितेश शर्माला सुद्धा ट्राय करू शकता. जॉनी बेस्टोचा फॉर्म इतका चांगला नाही. बॅटिंगमध्ये रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, रिस्क म्हणून आपण पी सिंगला ट्राय करू शकता. स्मॉल लीगमध्ये तिलक वर्माला देखील मुंबई इंडियन्सची पहिली बॅटिंग आली तर आपण ट्राय करू शकता. ऑलराऊंडरमध्ये हार्दिक पांड्या, सॅम करन, लिओन लिव्हिंगस्टोन आणि रोमारियो शेपर्डला मुंबई इंडियन्सची पहिली बॅटिंग असेल तर. जसप्रीत बुमराह, कैगिसो रबाडा, गेहराज जोकोटी. हर्षदीप सिंगची पहिली बॉलिंग असेल तर हर्षदीप सिंगला आपण स्मॉल लीगमध्ये घेऊ शकता. आकाश माधवाला देखील मुंबई इंडियन्स पहिली बॉलिंग करत असेल तर कोणाच्या जागी तरी आपण त्याला घेऊ शकता. तर मित्रांनो, अशी असेल आपली स्मॉल लीगची टीम. कॅप्टन या मॅचमध्ये सॅम करन, हार्दिक पांड्या, रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव हे 4 कॅप्टन वाईस कॅप्टनचे चांगले दावेदार आहेत आणि ईशान किशनला सुद्धा आपण करू शकता. तर हार्दिक पांड्याला आपण कॅप्टन आणि सॅम करनला वाईस कॅप्टन आपण करूयात. रोहित शर्माला देखील आपण वाईस कॅप्टन करू शकता. तर मित्रांनो, अशी असेल आपली स्मॉल लीगची टीम. आपण आज आमची फायनल स्मॉल लीगची टीम हवी असेल तर आमचा टेलिग्राम चॅनल जॉईन करा. डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये टेलिग्रामची लिंक आहे. आणि मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आपल्या मराठी बांधवापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि आपण चॅनलवर नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू. जय महाराष्ट्र.